नमस्कार. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सन्मान्य अनिल बाबू देशमुख गृहमंत्री असताना गृह विभागाच्या माध्यमातून उच्च शक्ती प्रदत्त समिती 26/2021 ला घेतलेला हा निर्णय या ठिकाणी काटोल शहरासाठी सीसीटीव्हीचं निरीक्षण प्रकल्प, व्हिडिओ सर्व्हेलन्स सिस्टम, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेरे, भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्क आणि पब्लिक ऍड्रेस सिस्टम इत्यादी गोष्टीचा समावेश करून आपल्या काटोल शहरासाठी कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी व त्या ठिकाणी इकडे अपराध कमी होण्यासाठी हे प्रकल्प 9.5 कोटी रुपयांचं त्यावेळेस सरकारने मंजूर करण्यात आलं होतं. यानंतर महाविकास आघाडी सरकार गेलं, नवीन सत्तांतरण झालं. आताचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व त्यावेळेसचे पण उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हा जो प्रकल्प आपण त्या ठिकाणी रद्द केला होता, हा जो प्रस्ताव आपण त्या ठिकाणी रद्द केला होता, हा काटोल शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या दृष्टीने आपला महत्वाचा प्रकल्प पुन्हा काटोलला त्या ठिकाणी आपण मंजूर करावा. हा प्रकल्प, हा प्रस्ताव त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. यांनी काटोल व आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी एक चांगलं सुरक्षेचं वातावरण बनेल आणि निश्चित रूपाने यांनी क्राईम कमी होण्यामध्ये आळा बसेल. धन्यवाद.